समोर अजित गोरे यांची कथा सादर करणार आहे। आपल्या सगळ्यांना नक्कीच ही कथा विचार करायला लागेल याची मला खात्री आहे। पत्रांच्या पलीकडले उत्कंठा, धाकधूक, भीती, नवीन काम करायला निघाल्यावर मनात येणाऱ्या अशा भावना चतुरच्या मनात आत्ता दाटून आल्या होत्या। चतुर गुप्तहेर हे त्याचं पूर्ण नाव। 6 महिन्यांच्या परिश्रमानंतर आज त्याला स्वतःची अशी पहिली असाइनमेंट मिळाली होती। काम होईल का ह्यापेक्षा नवीन जागेत आपण सामावू का ह्याचंच दडपण असतं। चतुर एक ट्रोजन होता, म्हणजे एक प्रकारचा व्हायरस। एका विख्यात ट्रोजन परिवारातून आलेला। आई वडील दोघेही मोठ्या कामगिऱ्या सहज पार पाडणारे। मग चतुरला पण वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं। AI पॉवर ट्रोजन बनायचं असं त्यानं ठरवलं आणि मग रितसर प्रशिक्षण घेऊन तो तयार झाला। आज त्याची पहिली असाइनमेंट होती। चतुरला आज एका संगणकात शिरायचं होतं। हा संगणक म्हणजे साधा सुद्धा नाही, तर एक ईमेल सर्व्हर होता, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर पत्रपेटी। पत्र लिहिणाऱ्यांनी आणि वाचणाऱ्यांनी तिथूनच पत्र उचलायची आणि ही पत्र देखील अगदी त्वरित ये-जा करतात, एकदम अचूक। चतुरच्या आधी येणारे सगळे ट्रोजन भाईबांधव किंवा भगिनी ही पत्र फाडून टाकत किंवा ती उघडता येणार नाहीत असं काहीतरी करत। पण चतुरच्या मनात काहीतरी वेगळेच प्लॅन होते। तो ही पत्र वाचणार होता आणि त्याच्या AIनं ती पत्र त्याला हवी तशी बदलणार होता। पत्राच्या बाकी लक्षणांना धक्का न लावता, म्हणजे तपशिलात झालेला बदल पाठवणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर कुणालाही कळणार नाही। हे तपशिलातले बदल असे करायचे की ज्यांनी गोंधळ उडेल। एका गुपित पत्राद्वारे त्यानं संगणकात प्रवेश केला। कुठे आणि कसं जायचं ह्याचं प्रशिक्षण तर होतंच, तरी देखील पहिल्यांदा गोंधळून गेला। एवढा मोठा संगणक, पण न डगमगता त्याने पत्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि लवकरच पहिलं पत्र उघडलं। आता ह्यात जी पत्र आहे ती अमुकला तमुकनी लिहिलेली आहे। अमुक, तुझं पत्र मिळालं। काकूंच्या आजारपणाबद्दल वाचून वाईट वाटलं, काळजी घे। सुशांतच्या ऍडमिशनच्या वेळेस घेतलेले पैसे परत देण्याबाबत माझं जरा वेगळं मत आहे। आपण व्यवहार आणि मैत्री दोन्ही वेगळं ठेवणं चांगलं, म्हणजे नात्यात कडवटपणा येत नाही। तुला जेव्हा गरज होती आणि तू 2 महिन्यात ते परत करशील अशा बोलीवर तेव्हा मी तुला मदत केली होती। आता ठरल्यानुसार लवकरच ते पैसे तू परत करशील अशी अपेक्षा आहे, वगैरे वगैरे वगैरे। तुझा मित्र तमुक। चतुरने या तमुक मित्राची अजून पत्र चालली। साहेब मालदीवला जायच्या तयारीत होते। बँक बॅलन्स तर चांगला होता, म्हणजे पैसा वाचून ह्याचं काहीही अडलं नाहीये। मग हा असं का लिहितोय? जाऊ दे, आपणच ह्या माणसांना माणुसकी शिकवायला पाहिजे। मग त्याने पत्राचा मजकूर अलगद बदलला। प्रिय अमुक, तुझं पत्र मिळालं। काकूंच्या आजारपणाविषयी कळलं, वाईट वाटलं। तुझ्या घरी यायचो तेव्हाचा त्यांचा हसरा चेहरा आजही आठवतोय। आपलं वय आता असं आहे की एका बाजूला आपली मुलं आपल्यापासून शिक्षण नोकरी निमित्त लांब जातात आणि दुसरीकडे आपले आई वडील थकत चाललेत। अशा वेळी आपण मित्रच आहोत एकमेकांसाठी। त्यामुळे तुला काहीही लागलं तरी लक्षात ठेव, मी एका हाकेवर आहे। पैशाची आत्ता काळजी नको। आत्ताच सुशांतचं कॉलेज चालू झालंय, तेव्हा त्यालाही ह्याबाबत काही बोलू नकोस आणि काही लागलं तर नक्की कळव। तुझा मित्र तमुक। आता कसं मित्रानं लिहिलेलं पत्र वाटतंय असं म्हणून चतुरने
नवा मजकूर रिप्लेस केला. पूर्वी ही माणसं काय छान पत्र लिहायची, एकदम सविस्तर वर्णन, विचारपूस वगैरे वगैरे तपशीलवार. आता अगदीच टू द पॉइंट लिहायला लागले. बहुतेक फोनवर बोलणं सोपं झालंय, त्यामुळे सहज व्यक्त न करता येणाऱ्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी व्यक्त करायला पत्राचा आधार घेतात. मग अशी टू द पॉइंट पत्र लिहायची निर्जीव. बाकी कौतुक करायला आहेच की फोन, असा विचार करत त्यानं पुढचं पत्र उघडलं. अमुक, बाबा कसे आहात? अलीकडेच माझ्या वाचनात एक लेख आला डेथ क्लिनिंग बाबत. स्वीडनमध्ये सध्या तेथील वृद्ध लोक हा प्रयोग करत आहेत म्हणे. म्हणजे तेथील वृद्ध लोकांनी आपलं गॅरेज, माळे वगैरे सगळं आवरून साफ करून टाकायचं आणि अगदी कमीत कमी सामान घेऊन राहायचं. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लेबलिंग करून ठेवायची, वेल डॉक्युमेंटेड, जेणेकरून त्यांच्या पश्चात त्यांच्या मुला मुलींसाठी सगळा व्यवहार सुटसुटीत होईल. मला जरा इंटरेस्टिंग वाटला म्हणून तुम्हाला पाठवलाय. जमेल तसा वाचा आणि अभिप्राय कळवा. तमू. त्यावर उत्तर पण आलं होतं. तमूक, तुझं पत्र मिळालं. लेख वाचला. कल्पना छान आहे. मी पण मागील काही दिवसांपासून हाच विचार करत होतो. आपला वरचा माळा, मागील खोली वगैरे रिकामं करून घ्यावं म्हणतोय. तुझा कोणी ओळखीचा असेल तर मला नंबर पाठवून दे. आता सामानाचा मोह ठेवण्यात काही अर्थ नाही, वगैरे वगैरे वगैरे. अमुक. हे स्वीडनचे लोक पण ना लोकांना नादी लावण्यात पटाईत आहेत. सगळी म्हातारी माणसं आठवणी जपूनच जगत असतात. आपण आहोत तोवर त्या आठवणी आपल्या सोबत राहणार असा विचार करून चतुरने मजकूर बदलायचं ठरवलं. तमूक, तुझं पत्र मिळालं. लेख इंटरेस्टिंग आहे. तुझा लेख वाचून मी पण ठरवलं की आपण देखील आता असं क्लिनिंग करायचं. मग माळ्यावरची अडगळ साफ करायला घेतली. छोटी सायकल बघून तुझं बालपण आठवलं. घरभर फिरायचाच दिवसभर. मग सापडले जुने फोटो अल्बम. खूप दिवसांनी जुने फोटो पाहण्यात छान वेळ गेला. मग सापडले जुने दिवे. मी आणि आईनं जमवलेले हैदराबादला असताना. आणि ते सगळे जुने दिवस आठवले. हे सगळं बघितलं आणि वाटलं कशाला टाकायच्या ह्या आठवणी. ह्या आपल्या आयुष्याचाच भाग आहे आणि त्या देखील आपल्याबरोबरच संपतील. मी गेल्यानंतर ह्यांनाही माझ्या सोबतच अग्नी दे. सध्या तरी त्या माझ्याबरोबरच राहतील. अमुक. चतुरने मग अशी अजून बरीच पत्र बदलली. त्याला थोड्या वेळानं कळेनसं झालं की नक्की व्हायरस कुणामध्ये आहे. त्याला पत्र बिघडवायची होती, पण इथे तर सगळी पत्र आधीच बिघडलेली होती. त्याचा पेशन्स आता संपत चालला होता. चतुरने आता पुढचं पत्र उघडलं. हे अमुक गर्ल, तुझा लेटेस्ट यूट्यूब व्हिडिओ पाहिला. तुला वाटतं की तुझ्याकडे खूप टॅलेंट आहे, पण तुझ्याकडे अजिबात टॅलेंट नाहीये. असले टेस्टलेस व्हिडिओ बनवण्यापेक्षा तू स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चांगलं कर, जेणेकरून तुझ्या आई बाबांना खाली मान घालायला लागणार नाही. ग्रो अप गर्ल. तमू. कोणती मुलगी आपल्या मैत्रिणीला अशा कडवट शब्दात पत्र लिहिते? चतुर पत्र वाचून स्तब्ध झाला. मग त्याने तिची अजून पत्र चालली आणि काळजीचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. अशाच आशयाची साधारण 20-30 पत्र तिच्या मैत्रिणींच्या नावानं होती, हे सांगणारी की ती मुलगी किती निरर्थक आहे, नालायक आहे वगैरे वगैरे. हा तर सायबर बुलिंगचा प्रकार.
ह्याचे परिणाम काय होऊ शकतात हे त्याला चांगलंच माहिती होतं. इथे तर सगळंच चालू आहे. ही माणसं जाणून बुजून हे करतायत, तर मग मी अजून वेगळं काय करणार? त्यानं मनाशी विचार केला. त्यानं न राहावून शेवटी ती सगळी पत्र डिलीट करून टाकली आणि हताश होऊन त्याने पत्रपेटीच्याच बाहेर पडायचा निर्णय घेतला. धन्यवाद.